तर नमस्कार मित्रांनो, सर्वांना माझा जय शिवराय, जय महाराष्ट्र. मी तुमचा लाडका तन्मय पाटील पुन्हा एकदा स्वागत करतोय माझ्या नवीन यूट्यूब व्लॉगमध्ये. कालचा ब्लॉग तुम्ही पाहिला असेल, ठाण्याचा रामनवमीचा एकदम सुंदर ब्लॉग, जरा सुंदर पूर्ण एकदम भारी वाटलं. आणि त्यानंतर आज मी आलो आहे छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल समुद्रासोबत आणि आलो आहे मी मुंबईला. आज आहे इथे ड्रोनचा एक ड्रोन शो आहे, तर नक्कीच मी आज आलो इथे आणि तुम्ही पण एन्जॉय करा माझ्यासोबत. ड्रोन शो 2000 ड्रोन्स मिळून एक शो होणार आहे. समुद्र प्रिपरेशन चालू आहे पूर्ण, बघू शकता तुम्ही. थोड्याच वेळात होईल, 7 वाजता शो चालू होईल. अजून पब्लिक जास्त आले नाही, आपण थोडं लवकर आलो कारण की नंतर ट्रेन आणि ते खूप प्रॉब्लेम होतो. आणि काय बीट होत होतं बघा, काय थोड्या वेळात शो चालू होईल आणि आपण एन्जॉय करूया शो. एन्जॉय करा माझा व्लॉग. लवकरच आपले 1000 सबस्क्राईब पूर्ण होणार आहेत. ज्यांनी सबस्क्राईब करायचं नक्कीच सबस्क्राईब करा, आपले व्हिडिओ पहा, नक्कीच लाईक करा, शेअर करा आणि आनंद घेऊया या व्लॉगचा. तर सर या पिचच्या पुढचा जो पीच आहे तिथे आपण एक काली क्रिकेटचे लेदर क्रिकेटचे धडे शिकलो आणि खूप काही नाही पण थोडे शिकलो. आणि नंतर हा बघा समोर इथे पण आणि पब्लिक तुम्ही आता थोडं आठवणी तर आठवतात की या मैदानात आपण खेळलो. फार जास्त काही नाही पण थोडेफार धडे शिकलो या मैदानावर, लेदरचे फिल्डिंग बॉलिंग वगैरे आपली. आणि याच मैदानात पुन्हा तर खूप दिवसात आलो आहे शोसाठी. आता एन्जॉय करूया, शो अटेंड करूया माझ्यासोबत, तुम्ही पण एन्जॉय करा. चला. तर मित्रांनो बघू शकता हल्लेलं पब्लिक त्याला सुरुवात झालेली आहे आणि समोर कार्यक्रमाचे पूर्ण अजून प्रिपरेशन चालू आहे. थोड्या वेळात चालू होईल. आता वाजले 6:30, 7चा टायमिंग आहे. 7 तरी आपण 7:15 बोलू शकतो. तर जस्ट चालू होईल, आपण जागा वेगळं जिंकून जाऊ आणि मग ते विषय कचको करू. काय जेवढं फुटेज चांगला भेटेल तेवढा आपण घ्यायचा प्रयत्न करू आणि बाई कसं ते विषय गाचू. आपण आता लई टॉपला जायचं आहे आपल्याला, आपण विचारच मांडायचं आहे. तर चला आपण रेडी व्हा, नंतर बघू. महाराष्ट्र ही भूमी संतांची, शूरवीरांची आणि परंपरेची. ही ओळख आपल्या महाराष्ट्राची. इथे प्रत्येक सण हा केवळ उत्सव नसतो, तो असतो भावनांचा, एकोप्याचा आणि संस्कारांचा संगम. गणेशोत्सवाचा जल्लोष, दिवाळीचा प्रकाश आणि गुढीपाडव्याचा नवा आरंभ, वारकऱ्यांच्या ओव्या, टाळ मृदंगाचा नाद आणि विठ्ठल नामात रंगलेली भक्ती, हे सारे रंग महाराष्ट्राच्या संस्कृतीला उजळवतात. हाच आहे आपल्या परंपरेचा आत्मा. लावणीचा ठेका, पोवाड्यांची शौर्य गाथा आणि लोककलेतून उमटणारी जनभावना हीच आहे आपल्या संस्कृतीची ओळख. संस्कार, आदर आणि एकोप्याची शिकवण देणारी ही परंपरा आपल्याला जोडते, घडवते आणि यशस्वी बनवते. महाराष्ट्र फक्त एक राज्य नाही, तो आहे आपला अभिमान. आता आपण अनुभवणार आहोत एक अद्भुत प्रवास. आकाशात पसरणारे विविध रंग, प्रकाश यांच्या संगतीने महाराष्ट्राच्या संस्कृतीचा, परंपरेचा आणि अभिमानाचा इतिहास. आता विश्वात्मके देवे, येणे वाग्यज्ञे तोषावे,
तोषोनी मज द्यावे पसाय दान हे. विश्व कल्याणाचे पसाय दान मागणाऱ्या ज्ञानेश्वर माऊलींचा हा महाराष्ट्र. ज्ञानेश्वरीच्या माध्यमातून भगवद्गीतेचा अर्थ सर्वसामान्यांना सांगणाऱ्या माऊलींचा हा महाराष्ट्र. भागवत धर्माचा पाया रचणाऱ्या ज्ञानेश्वर माऊलींची ही 750वी जयंती. दुरितांचे तिमिर जाओ विश्व स्वधर्म सूर्ये पाहो म्हणणाऱ्या ज्ञानेश्वर माऊलींना विनम्र अभिवादन. आणि प्रेमाचा साक्षात अनुभव म्हणजे पंढरीची वारी. 28 युग आपल्या भक्तजनांसाठी कटेवरी हात ठेवून विटेवरी उभा असलेला सावळा विठुराया आणि त्याची सोबतीण रखुमाई. वारकऱ्यांच्या अंतःकरणात बसलेली ही भक्ती शब्दात मावणारी नाही. विठू नामाच्या जयघोषात मनाला मिळते शांती आणि आत्म्याला मिळते समाधान. पंढरीच्या वाळवंटी भक्त आणि भगवंताचं नातं अधिक घट्ट होतं. ही केवळ पूजा नाही, ही आहे निस्सीम श्रद्धेची अनुभूती. ज्ञानोबा तुकोबाच्या गजरात चालणारी लाखोंची वारी. टाळ मृदंगाच्या गजरात अखंड नामस्मरण करत वारकरी निघतात पंढरीच्या दिशेने. ना थकवा ना तक्रार, फक्त एकच आस विठुरायाच्या दर्शनाची. हाती भगवी पताका, मुखी तुकयाचे अभंग आणि मनात भक्तीचा महासागर. वारी म्हणजे केवळ चालणं नाही, तो आहे प्रवास श्रद्धेचा. इथे श्रीमंत गरीबाचा भेद नाही, नरनारी ऐसा भेद नाही. इथे सारेच समान, सारेच वारकरी त्या विठुरायाचे. वारकऱ्यांच्या भक्तीचा उत्कट आविष्कार म्हणजे रिंगण सोहळा. हा क्षण फक्त पाहण्याचा नसतो, तो अनुभवण्याचा असतो. घोड्यांच्या दवडीत उडणारी माती आणि त्या मातीत मिसळलेली भक्ती. रिंगण म्हणजे श्रद्धा, समर्पण आणि परंपरेचं सजीव रूप. भेदाभेद अमंगळ वैष्णवांचा धर्म. इथे फक्त एकच ओळख, वारकरी, विठुरायाचे वारकरी. शतकानुशतके चालत आलेली ही परंपरा वैष्णवांची. हे हिंदवी स्वराज्य व्हावे येतो श्रींची इच्छा. गुलामगिरीत खितपत पडलेल्या महाराष्ट्राला स्वराज्याचं स्वप्न दाखवलं ते छत्रपती शिवरायांनी. धैर्य, बुद्धिमत्ता आणि दूरदृष्टीच्या जोरावर उभं राहिलं हिंदवी स्वराज्य. शिवछत्रपतींच्या प्रत्येक लढाईत होता शौर्याचा तेजस्वी इतिहास. त्यांच्या प्रत्येक निर्णयात होता न्यायाचा ठसा, स्त्रियांचा सन्मान, धर्मनिरपेक्षता आणि प्रजेसाठीची बांधिलकी. गडकिल्ल्यांच्या भक्कम बांधणीपासून आरमार उभारण्यापर्यंत ज्यांनी घडवला एक सशक्त महाराष्ट्र, ते नाव म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. ढोल ताशा हा केवळ वाद्यांचा गजर नाही, तर तो आहे महाराष्ट्राच्या अस्मितेचा हुंकार.
महाराष्ट्राच्या शौर्याचा आणि भक्तीचा जागर गणपती बाप्पाच्या विसर्जनात असो किंवा शिवजयंतीच्या मिरवणुकीत ढोल ताशाचा हा गजर थकलेल्या मनालाही पुन्हा उभं करण्याची ताकद ठेवतो. गोकुळाष्टमीच्या दिवशी जेव्हा हजारो गोविंदा थरावर थर लावून आभाळाला गवसणी घालतात, तेव्हा ते जगाला सांगतात, आम्ही एक झालो तर अशक्यही शक्य आहे. एकीचं बळ आणि जिद्दीचा कळस म्हणजे आमची दहीहंडी. श्रावणांच्या सरींसोबतच येतो हा गोकुळाष्टमीचा लोकोत्सव. हा केवळ खेळाचा थरार नाही, तर हे आहे महाराष्ट्राच्या ऐक्याचं दर्शन. स्वप्नांची नगरी, कधी न थांबणारं शहर मुंबई. इथे प्रत्येक माणूस स्वप्न घेऊन येतो आणि मेहनतीनं ती पूर्ण करतो. उंच इमारती, गर्दीची लोकल आणि धावपळीचं जीवन. पण या सगळ्यात आहे एक वेगळीच ऊर्जा. दिवस असो वा रात्र, मुंबई कधीच थांबत नाही. चित्रपटसृष्टीपासून शेअर बाजारापर्यंत ही आहे भारताची आर्थिक राजधानी, आमची मुंबई. मुंबई फक्त शहर नाही, ती आहे एक जिद्द. महाराष्ट्राच्या मातीत रंगांचा गुलाल जेव्हा उधळला जातो आणि ढोलकीचा ठसकेबाज आवाज खुलतो, तेव्हा एका क्षणात काळजाचा ठोका चुकतो. कारण ही आहे आपली लावण्यवती लावणी. लावणी म्हणजे सौंदर्याचा एक अनमोल दागिना, जिच्या नजाकतीला आणि अदाकारीला तोड नाही. कधी शृंगाराचा ओघ होऊन वाहणारी, तर कधी वीररसाची तलवार होऊन तळपणारी ही लावणी म्हणजे मराठी संस्कृतीचा सर्वात देखणा आविष्कार.
प्रेरणा देतो. हा आणि विठ्ठल नामात रंगलेली सुट्टी, हे सारे रंग महाराष्ट्राच्या संस्कृतीला उजळतात. हाच आहे आपल्या परंपरेचा आत्मा. धर्म, सत्य आणि आदर्शाचं प्रतीक, मर्यादा पुरुषोत्तम प्रभू श्री रामचंद्र. रामायणातून आपल्याला मिळते कर्तव्य, त्याग आणि नीतिमूल्यांची शिकवण. पितृभक्ती, बंधुत्व आणि धर्मनिष्ठा या सर्व गुणांचा संगम म्हणजे प्रभू श्री रामचंद्र. सह्याद्रीच्या डोंगर रांगांमध्ये अभेदपणे उभे असलेले शिवसंधींच्या शौर्याचे साक्षीदार हे गडदुर्ग. छत्रपती शिवरायांच्या पराक्रमाची जिवंत ओळख. गेल्या महाराष्ट्राला स्वराज्याचं स्वप्न दाखवलं ते छत्रपती शिवरायांनी. धैर्य, बुद्धिमत्ता आणि दूरदृष्टीच्या जोरावर उभं राहिलं हिंदवी स्वराज्य. पराक्रम, विद्वत्ता आणि स्वाभिमान यांचा संगम छत्रपती संभाजी महाराज. अत्यंत प्रतिकूल काळात ज्यांनी शत्रूची सामना करत स्वराज्याची पताका उंच ठेवली असे धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज. आता विश्वात्मके देवी येणे वाद्यज्ञे तोषावे, तोषोनी मज द्यावे तसाय दान हे. जाळीचा विकूप आहे ही आहे आमची मुंबई. समोर जिवंत होतो. हे किल्ले म्हणजे केवळ वास्तू नाहीत, ते आहेत महाराष्ट्राच्या आत्म्याचं प्रतीक. हे हिंदवी स्वराज्य व्हावे येतो श्रींची इच्छा. गुलामगिरीत खितपत पडलेल्या महाराष्ट्राला स्वराज्याचं स्वप्न दाखवलं ते छत्रपती शिवरायांनी. धैर्य, बुद्धिमत्ता आणि दूरदृष्टीच्या जोरावर उभं राहिलं हिंदवी स्वराज्य. शिवछत्रपतींच्या प्रत्येक लढाईत होता शौर्याचा तेजस्वी इतिहास. त्यांच्या प्रत्येक निर्णयात होता न्यायाचा ठसा, स्त्रियांचा सन्मान, धर्मनिरपेक्षता आणि प्रजेसाठीची बांधिलकी. गडकिल्ल्यांच्या भक्कम बांधणीपासून आरमार उभारण्यापर्यंत ज्यांनी घडवला एक सशक्त महाराष्ट्र, ते नाव म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. पराक्रम, विद्वत्ता आणि स्वाभिमान यांचा संगम छत्रपती संभाजी महाराज. अत्यंत प्रतिकूल काळात ज्यांनी शत्रूशी सामना करत स्वराज्याची पताका उंच ठेवली असे धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज. संस्कृत, फारसी यासह अनेक भाषांवर प्रभुत्व, युद्धभूमीवर अतुलनीय पराक्रम हीच त्यांची ओळख. धर्म आणि स्वराज्य स्वाभिमानासाठी त्यांनी दिलेलं बलिदान आजही प्रत्येक मराठी माणसाला प्रेरणा देतं. छत्रपती संभाजी महाराज हे नाव म्हणजे जाज्वल्य तेज आणि अतुलनीय धैर्याची अजरामर गाथा.
नाही, तो आहे एकोप्याचा आणि महाराष्ट्राच्या आनंदाचा. आता विश्वात्मके देवे येणे वाग्यज्ञे तो लास्टचे 2-3 इफेक्ट थोडे वर्क करी असं झाला, पण नक्कीच तुम्हाला जर ड्रोन शो आवडला असेल तर नक्कीच लाईक करा चॅनलला. एकदम भारी होता, जेवढा कॅमेरा दिसतो त्याच्याहून एकदम भारी आणि एकदम मीडियामध्ये दिसत होता, तर एकदम सुंदर झाला. जर तुम्हाला ब्लॉग आवडला असेल तर नक्कीच लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. या ब्लॉगचा इंटरेस्ट करतो प्रथमतः आपल्या महाराष्ट्रात झाला आणि अशा पुढच्या वर्षी परत येऊ. या ब्लॉगचा इंटरेस्ट करतो सर्वांना जय श्रीराम, जय महाराष्ट्र. सबस्क्राईब करा सर्व भाई, सबस्क्राईब करायचं बाकी अजून. तर चला.